कसं काय मंडळी, बरं आहे ना? अहो बरं असायलाच पाहिजे, कारण तुम्ही आपल्या पेजला फॉलो करताय आणि अजूनही जर फॉलो केलं नसेल तर पटकन जाऊन फॉलो करून या, कारण आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ओळखा पाहू काय असेल? अहो तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नाही का? पटकन जाऊन बघून या. तोपर्यंत मीच तुम्हाला सांगते की आज मी तुम्हाला कशाबद्दल माहिती सांगणार आहे. आत्तापर्यंत मी IPO बद्दल तुम्हाला सगळे डिटेल सांगितले, पण IPO ला अप्लाय कसं करायचं हेच नाही सांगितलं. आणि तुम्हाला हेच जर माहीत नसेल तर एवढ्या सगळ्या माहितीचा उपयोग तरी काय? आज मी तुम्हाला पटकन सांगते तुम्ही IPO ला अप्लाय कसं करणार. मी तुम्हाला आज फॉर एक्झाम्पल म्हणून एंजल ब्रोकिंगच्या ॲपवर तुम्ही IPO ला कसं अप्लाय कराल हे सांगणार आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही IPO ला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटवर पैसे ॲड करायचे नाही आहेत. तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटवरतीच पैसे ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती एंजल ब्रोकिंगचं ॲप दाखवत आहे. तुम्ही ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं IPO म्हणून आयकॉन दिसेल. त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन IPO दिसतील. त्या IPO मध्ये तुम्हाला कोणत्या IPO ला अप्लाय करायचं आहे त्यावरती तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला किती लॉटला अप्लाय करायचं आहे, किती लॉट तुम्हाला बाय करायचं आहे ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर खाली तुम्ही तुमचा UPI ID टाकून अप्लाय नाववर क्लिक करा. अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोनपे यासारख्या ॲपवरती मॅन्डेट किंवा ऑथरायझेशनसाठी मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर तिथे तुम्ही तुमचा UPI पिन टाकल्यानंतर ते ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होईल. जोपर्यंत तुम्ही तिथं ऑथराईज करत नाही तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल होत नाही. हे ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केल्यानंतर तुमचे पैसे बँक अकाउंटवरतीच ब्लॉक होतात. तुमचे पैसे आत्ता डेबिट होत नाहीत. जेव्हा तुम्हाला IPO अलॉट होतो तेव्हाच तुमचे पैसे डेबिट होतात आणि तोच IPO तुम्हाला अलॉट झाला नाही तर तुमचे पैसे तुमच्याच बँक अकाउंटवरती अनब्लॉक होतात. ही सिंपल प्रोसेस होती IPO ला अप्लाय करायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.